एकीकडे निधीची कमतरता असल्याचं मंत्री कबूल करतात। आपल्या खात्याला निधी कमी असल्याचं सत्तेतीलच हे मंत्री म्हणतात। त्यामुळे आता सदा सरवणकरांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि विरोधकांकडून यावर टीका देखील होते। आता आमदार नसतानाही 20 कोटी मिळतात असं सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व लाभल्याचंही यापुढे म्हटलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरही टीका केली जाते। आमदार असताना 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी मिळतात असं वादग्रस्त वक्तव्य आता त्यांनी केलेलं आहे आणि या वक्तव्यानं वादाची चिन्ह निर्माण झालेली आहे। विरोधी पक्षांकडून महायुतीला यामुळे अडचणीत टाकलं जाणार आहे, प्रश्न उपस्थित केले जाणार आहे। तर मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात असं सरवणकरांनी म्हटलेलं आहे। सध्याच्या आमदारांना 2 कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात असं सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे। सदा सरवणकरांचं हे वक्तव्य ज्यामुळे आता वादाची चिन्ह आहे, महायुतीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भात काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे हे आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी जोडले गेले आहे। अतुल लोंढेजी, सदा सरवणकरांच्या या वक्तव्याकडे कसं पाहतात? आमदारांना 2 कोटी मिळतात, आपण आमदार नसताना 20 कोटी मिळताय असं म्हणतात सरवणकर। त्यांना 200 मिळत असतील, 20 सांगत आहेत ते, आणि ते जनतेचं भलं करण्यासाठी थोडी असतील। ते जनतेचं भलं करण्याच्या नावावर ते पैसे घ्यायचे आणि ते सगळे स्वतः कमवायचे। अशा पद्धतीनं मलिदा तुम्ही खा आम्ही खातो मिळून खातो आणि त्यासाठीचं गँग वॉर, मग ते महाकुंभ असो नाशिकचा किंवा मग जनतेची कामं असो, हे सगळं जे आहे हे रॅकेट तयार झालेलं आहे पैसे खाण्याचं। तुम्ही ठाण्यापासून प्रत्येक ठिकाणी बघा, तीनही या पक्षाचे जे नेते आहेत ते फक्त लूटमारसाठी बसलेले आहे। म्हणून महाराष्ट्र जो आहे तो कर्जाच्या गर्तेत बुडत चाललेला आहे, विकास काही दिसत नाही आहे। 90,000 कोटींचे बिल अजूनही कॉन्ट्रॅक्टरचे जे आहे ते पेंडिंग आहेत। हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक स्पष्टपणे याचं आहे की महाराष्ट्रामध्ये लुटारू टोळी बसलेली आहे आणि ती लुटारू टोळी लुटत आहे। त्यामुळे सांगतात मला 20 कोटी भेटतात। मग त्यांनी दाखवावे, त्यांना 20 कोटी भेटतात तर मागच्या 7 वर्षामध्ये त्यांनी काय काय कामं केले, त्या 20 कोटीचे काय कामं केले याचं द्या ना मला एक व्हाईट पेपर। प्रत्येकाने द्यावा की आम्हाला एवढा निधी मिळतो, मग तो निधी मिळतो तर तुम्ही त्याचं किती काम केलं, किती उजेड पडला मतदारसंघांमध्ये ते दाखवावं। आणि यांच्या घरात किती उजेड पडला तेही दिसतच आहे, ते दाखवायची गरज नाही आहे। जी अतुल लोंढेजी, धन्यवाद। तुम्ही जय महाराष्ट्रला ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर लुटारूंची टोळी राज्यात सक्रिय असल्याची टीका अतुल लोंढे करतायत। आमदार असताना 2 कोटी मिळायचे आणि आता आमदार नसताना